रविवारी आमची बैठक आहे. माझी विनंती आहे, खरोखरच अनेक कार्यकर्त्यांची इच्छा असतात, त्या प्रस्तुत होत नाही, अनेकांच्यावर अन्याय होतो, परंतु तुम्ही समजून घेतलं पाहिजे की किती कठीण गोष्ट आहे आमच्यासाठी. आता आपण बघितलंय, आपण स्वतंत्र लढून आपण अनेक जण नाराज होतातच. आता युती घेतल्यामुळे थोडे अधिक नाराज होतील, परंतु आपल्याला याच्याशिवाय मार्ग नाही. मला जर मंत्रिपद राहायचं असेल तर मला काल कोल्हापूरला मी आणि बंटी पाटील जेव्हा एकत्र होतो तेव्हा राष्ट्रवादीने काँग्रेसने सत्ता केली. आता यावेळेला सुद्धा आम्ही गेलो, त्यांनी ज्या जागा दिल्या त्याच घेतल्या. त्याला कारण होतं की आमचे जुने जे लोक होते चांगले, एका वर्षापूर्वी विधानसभा निवडणुका झाल्यामुळं आणि दोन्ही आमदार अनेक वर्ष त्या शहरामध्ये असल्यामुळं आमच्या मित्र पक्षांचे राजेश क्षीरसागर आमदार झाले आणि आपले अमल महाडिक आमदार झाले दक्षिणला, आणि त्यांचे कार्यकर्ते वर्षापूर्वी जे अटॅच झाले ते निघाले, ते तिकडे जायचे. आणि मग जी काही आमच्याला दिली आम्ही घेतली त्यांनी 4 आले. आज मग काय दाखवण्यासारखं काहीतरी माझा बंटी पाटाला फोटो सध्या काही होणार नाही. आम्ही युतीमध्ये लढलेलो आहे, आम्ही युतीमध्येच राहणार आणि युतीचा महापौर करणार आणि आयुष्यामध्ये आपण अशी कधी गद्दारी वगैरे केली नाही. आता बंटी पाटलांना आता काय होतं अशा निवडणुकीत एक विरुद्ध सगळी झाली की सहानुभूती आणि त्याचा फायदा होतो. थोडासा ह्या कोल्हापूरमध्ये थोडा झालेला आहे आणि म्हणून आपल्या मतदारसंघामध्ये तसं होणार नाही याची काळजी तुम्ही प्रत्येकाने घ्यायची. काय होतंय झाला तू करतोय की त्याच्यावर काय करायचं. आता बघा कशी जीव गेलेला सगळं लढाई अशा होत नाही. अशा बिलबिल्या नेताबद्दल केलं तर लढाई होते. मी बघायला होते आता सगळी जे काय करायचं जाऊन होताना पण रेंग घडशील काय होते. एकट्याकडून 37 जागा झाल्या आणि आम्ही तिघे जो करत आता मला एक आठवण आली बाग एका राजाला प्रमाण काढतात की आमच्या अमुक देवालयाला सगळ्यांनी अभिषेक घालायचा तुला होता. आणि मग सकाळपासून दोंडी पिटली महाराजांना, महाराज बघते बघत प्रत्येकाला येऊन त्यांनी अभिषेक घातला. सकाळी 2 महाराज बघते पाणीच. त्याला वाटतं की तो दुलालं, त्याला वाटतं तो दुलालं, त्याला वाटतं तो दुलालं, त्याला वाटतं त्याला दूध दुलालं, कुणी दूध आणलं नाही. महाराज म्हटला आणि एकट्याने घातलं पाण्याला पांढरा करत राहता. हे असं भेट तुमचं तेव्हा आहे आणि पश्चाताप होईल. आता उद्या तुला हे करताना तुम्ही स्पष्ट मत मांडा काही अर्थ नाही. तो आपण युतीचे फायदे घेणार असू, युतीच्या सत्तेत असू, युतीचे फळ टाकणार असू तर युतीमध्ये सुद्धा राहायला आपल्याला शिकलं पाहिजे की जाण. आता कागद करायला माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना आलेले आहेत, त्यांचा मनपूर्वक आभारी आहे. बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.